Next chapter, molecular basis of inheritance. यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स म्हणजे GBI, त्यामध्येच क्रोमोसोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स CBI, आणि आज आपण सुरू करतोय मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स MBI. यामध्ये सुरुवातीचं आर्टिकल आहे आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. आता मेंडेलियन फॅक्टरकडे आपण वळू. मेंडेलचा फॅक्टरचा कन्सेप्ट आठवा. In that concept, Mendel assumed that something present in gamete which controls a particular character. मेंडेल आपल्या कन्सेप्ट मध्ये म्हणतो की त्या गॅमेट मध्ये काहीतरी असं आहे की त्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. बट ड्यू टू लिमिटेशन्स इन सायंटिफिक प्रोग्रेस ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन ॲक्च्युअल नेचर ऑफ दॅट समथिंग. He called that something as factor, character, determiner, unit, etc. म्हणजे मेंडेलियन जेनेटिक्सचा विचार केला तर कॅपिटल T हा फॅक्टर आहे. कोणाचा? फॅक्टर ऑफ टॉल. स्मॉल t इज अ फॅक्टर ऑफ डॉर्फ. त्यानं फॅक्टर हा कन्सेप्ट मांडला. पण त्यांनी बाकीच्या सायंटिस्टना हे पण सांगून दिलं की या गॅमेटमध्ये काहीतरी असं आहे की त्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. जसं ऐतिहासिक कथा आपण तुम्ही लहान असताना अशा प्रकारची एखादी कथा ऐकली असेल. एक शूरवीर आपल्या कामगिरीसाठी निघाला. रस्त्यामध्ये त्याला घनदाट जंगल लागलं. जंगलामधून जात असताना त्याला एक ऋषीमुनी भेटले. तो त्यांच्यासोबत राहिला, त्यांची सेवा केली. ऋषीमुनी खुश झाले आणि पुढे प्रवासाला जाताना त्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. तू पूर्वेला जा, पश्चिमेला जा, दक्षिणेला जा, पण उत्तर दिशेला जाऊ नको. तो शूरवीर पुढे जाताना काय विचार करतो? पूर्वेचा विचार करतो का? नाही. पश्चिमेचा विचार करतो का? नाही. दक्षिणेचा विचार करतो का? नाही. मला उत्तर दिशेला का जाऊ नका म्हटले याचा विचार त्याच्या मनात येतो आणि नेमका तो उत्तर दिशेला जातो. तिथं काय त्याला समजा मॅजिक काय महाल भेटत असेल, महालात काही त्याला राजकन्या भेटत असेल, जे काय असेल ते पुढची स्टोरी काही गरजेची नाही. म्हणजे त्या ऋषी मुनींनी त्याला इंडिकेट करायचं होतं की तू उत्तर दिशेला जा. परंतु डायरेक्ट तसं न करता त्यांनी वेगळ्या पद्धतीनं सांगितलं. तेच काम मेंडेलनी केलेलं आहे. मेंडेल assumed that something present in gamete which controls a particular character. त्या गॅमेटमध्ये काहीतरी असं आहे की त्याच्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. एवढं मेंडेलनी सांगितलं. जसं इथं एखादा बॉक्स ठेवला आणि बॉक्समध्ये काहीतरी आहे,
कुणी अजिबात इकडं लक्ष द्यायचं नाही, हात लावायचा नाही असं म्हटल्यानंतर माझ्या टीचिंगकडं तुमचं लक्ष राहणार नाही. या बॉक्समध्ये नेमकं काय आहे त्याच्याकडं सर्वांचं लक्ष वेधलं जाईल. त्याप्रमाणेच समथिंग प्रेझेंट इन गॅमेट विच कंट्रोल्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर हे स्टेटमेंट फ्युचर स्टडीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं या गॅमेटमध्ये काहीतरी आहे, म्हणजे साहजिकच नेक्स्ट जनरेशनचे जे सगळे सायंटिस्ट असतील ते कशासाठी इंटरेस्टेड असतील? टू फाइंड आउट दॅट समथिंग. टू फाइंड आउट दॅट समथिंग, त्या गॅमेटमध्ये नेमकं काय आहे हे फाइंड आउट करण्याचा अनेक सायंटिस्टनी प्रयत्न केला आणि त्यातूनच जीन ही संकल्पना आली. The term gene was used by Johnson. सुरुवातीला जीन ही टर्म जॉन्सन नावाच्या सायंटिस्टनं वापरली. What is gene? Gene is a segment of DNA, fragment of DNA, piece of DNA which controls a particular character. हा डीएनएचा असा तुकडा आहे की ज्याच्यामुळं एक पर्टिक्युलर अशी कॅरेक्टर कंट्रोल केली जाते, त्याला आपण जीन म्हणतो. कुठं असतात जीन्स? आता आपल्याला माहिती आहे, दे आर लोकेटेड ऑन क्रोमोसोम इन लिनियर फॅशन. लिनियर फॅशननं हे जीन्स अरेंज केलेले असतात. याबद्दल आपल्याला ऑलरेडी या पूर्वीच्या चॅप्टरमध्ये माहिती मिळालेलीच आहे. जीन इज अ युनिट ऑफ सिस्ट्रॉन, म्हणजे एखादी कॅरेक्टर कंट्रोल करायची असेल तर त्याचं फंक्शनल युनिट म्हणजेच सिस्ट्रॉन, हे पण जीनमध्येच आहे. इट इज अ युनिट ऑफ म्युटेशन, म्हणजे म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियलचा जो सिक्वेन्स तिथं जेनेटिक कोडचा सिक्वेन्स त्यामध्ये आहे, त्या जेनेटिक कोडच्या सिक्वेन्समध्ये जर अचानक काही बदल झाला तर त्याला आपण म्हणतो म्युटेशन. जसा आपला मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरमध्ये जे क्रमानं डिजिट दिलेले आहेत ते डिजिट जर डायल केले तरच पर्टिक्युलर पर्सनला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. त्याच्यापैकी एखादं डिजिट जर चुकलं डायल करताना तर तुम्हाला कन्सर्न पर्सनला कॉन्टॅक्ट करता येणार नाही. तिथं मिस्टेक होणं म्हणजे कोड बदलणं. तशा प्रकारे जेनेटिक मटेरियलमध्ये अचानक होणारे बदल म्हणजे म्युटेशन्स. सो इट इज अ युनिट ऑफ म्युटेशन ऑल्सो. and it is a unit of recombination. कारण लाईफ ज्यावेळी अस्तित्वात आलं 3.6 बिलियन इयर्स ॲगो, एवढा प्रचंड काळ हे प्रचंड काळामध्ये लाईफ अस्तित्वात आलंय. आता त्या लाईफमध्ये थोडे बदल झाले, नवीन कॉम्प्लेक्स बनलं, बदल झाले, कॉम्प्लेक्स बनलं, बदल झाले, कॉम्प्लेक्स बनलं, बदल झाले, कॉम्प्लेक्स बनलं. ही प्रोसेस निरंतर सुरू आहे आणि त्याच्या वेळेस बदल होण्यासाठी रिकॉम्बिनेशन पाहिजेत. आणि रिकॉम्बिनेशनसाठी कोण पाहिजे? मिओसिस. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये जनरली मिओसिस डिव्हिजन होते आणि मिओसिसच्या वेळी क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस होते आणि क्रॉसिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये रिकॉम्बिनेशन होतात. Recombination leads to variation and variation is a raw material of evolution. आता या मध्ये जेनेटिक मटेरियल कोणतं आहे हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न अनेक सायंटिस्टनी केला. अनेक सायंटिस्टनी प्रयत्न केलेला आहे टू फाइंड आउट व्हॉट इज द ॲक्च्युअल नेचर ऑफ समथिंग. आणि मग याच्यासाठी अनेक एक्सपेरिमेंट केले गेले टू फाइंड आउट द जेनेटिक मटेरियल. कारण
आपल्याला माहिती आहे, आपण क्रोमोसोमचं स्ट्रक्चर ऑलरेडी स्टडी केलेलंच आहे. त्या क्रोमोसोम मध्ये प्रोटीन्स आहेत, प्रोटीन मध्ये डीएनए आहे, तिथं आरएनए सुद्धा आहे आणि तिथं लिपिड सुद्धा आहे. सो क्रोमोसोम contains proteins, DNA, RNA and lipid. So out of these 4 structures present in chromosome, who is responsible for carrier of heredity? हेरिडिटी मटेरियल, जेनेटिक मटेरियल म्हणून या चौघापैकी कोण काम करतं हे फाइंड आउट करण्यासाठी अनेक एक्सपेरिमेंट केले गेले. त्यातील काही एक्सपेरिमेंट आपण इथं डिस्कस करणार आहोत. फर्स्ट एक्सपेरिमेंट 1928, फ्रेडरिक ग्रिफिथ. फ्रेडरिक ग्रिफिथ हा इंग्लिश बॅक्टेरियोलॉजिस्ट होता, इंग्लिश बॅक्टेरियोलॉजिस्ट. त्यांनी त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी काय सिलेक्ट केलं? डिप्लोकॉकस निमोनी. डिप्लोकॉकस निमोनी किंवा काही ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे स्ट्रेप्टोकॉकस निमोनी बॅक्टेरिया यूज केली. त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी त्यांनी डिप्लोकॉकस निमोनी किंवा स्ट्रेप्टोकॉकस निमोनी नावाची बॅक्टेरिया यूज केली. ज्या बॅक्टेरियामुळे निमोनिया होतो ती बॅक्टेरिया म्हणजे डिप्लोकॉकस निमोनी किंवा स्ट्रेप्टोकॉकस निमोनी. या बॅक्टेरियाचे 2 स्ट्रेन त्याच्यामध्ये मिळाले. एक जो ओरिजिनल स्ट्रेन आहे, वाइल्ड स्ट्रेन आहे, त्याचं नाव यस स्ट्रेन. यस स्ट्रेनची पिक्युलॅरिटी काय आहे? यस स्ट्रेनची पिक्युलॅरिटी आहे हा स्मूथ आहे, याच्यावरती पॉलिसॅकॅराइड कॅप्सूल असतं. पॉलिसॅकॅराइडचं कॅप्सूल आहे म्हणून त्याला आपण कॅप्सुलेटेड म्हणू. आणि हा स्ट्रेन कसा आहे? व्हायरुलंट. दॅट मीन्स दॅट स्ट्रेन हॅज ॲबिलिटी टू कॉज निमोनिया. व्हायरुलंट किंवा त्यालाच आपण पॅथोजेनिक म्हणतो. त्यालाच आपण पॅथोजेनिक म्हणतो की ज्या स्ट्रेनमध्ये निमोनिया हा डिसीज डेव्हलप होण्याची कॅपॅसिटी, डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि त्याचाच म्युटंट स्ट्रेन त्यांनी मिळवला, त्याचं नाव आहे आर स्ट्रेन. या आर स्ट्रेनची पिक्युलॅरिटी काय? आर स्ट्रेन इज रफ, नॉन कॅप्सुलेटेड and virulent. म्हणजे हा स्ट्रेन रफ आहे, त्याच्यावरती पॉलिसॅकॅराइडचं कॅप्सूल नाही. आणि हा स्ट्रेन जर इंजेक्ट केला तर त्याच्यामुळं निमोनिया होणार नाही. त्याच्यामुळं निमोनिया होणार नाही. अव्हायरुलंट आहे, नॉन पॅथोजेनिक आहे हा स्ट्रेन. आणि असे 2 स्ट्रेन घेऊन हेल्दी माईसवर त्याचा काय इफेक्ट होतो हा स्टडी केला गेला. आपण सध्या जे काही मेडिसिन्स बनवतो किंवा जेनेटिक्सचे सगळे एक्सपेरिमेंट्स करतो, या एक्सपेरिमेंटसाठी मोस्ट पॉप्युलर ॲनिमल जो आपण सिलेक्ट केलेला आहे तो आहे माईस. का सगळे एक्सपेरिमेंट अगोदर उंदरावर करायचे, नंतर मंकीज एपवर करायचे आणि फायनल ट्रायल पुन्हा आपल्यावर घ्यायच्या?
कारण माईसचं जेनेटिक्स आणि आपलं जेनेटिक्स 97% सेम आहे. आपल्यामध्ये त्याच्यामध्ये समानता भरपूर आहे. मल्टिप्लिकेशनचा रेट फास्ट आहे आणि म्हणून त्याचा वापर केला जातो एक्सपेरिमेंटसाठी सुरुवातीला. कारण सगळ्याच ट्रायल जर फक्त डायरेक्ट माणसावर घेतल्या असत्या तर निम्म पॉप्युलेशन ट्रायलमध्ये गेलं असतं. आणि म्हणून ट्रायलसाठी सुरुवातीला एक्सपेरिमेंटसाठी माईसचा वापर केला जातो आणि मग त्याच्यानंतर सक्सेसफुल झाल्यावर मग आपण एप यांचा यूज करतो आणि फायनल ट्रायल्स मग ह्युमनवरती घेतल्या जातात. तसं यांनी सुद्धा एक्सपेरिमेंट जे केले ते माईसचा वापर करूनच केलेले आहेत. त्यांनी काय केलं, पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये व्हेन ही इंजेक्टेड या स्ट्रेन इन हेल्दी माइस, त्यांनी हेल्दी माईसमध्ये या स्ट्रेन इंजेक्ट केला तर काय मिळेल आपल्याला हे लक्षात येतं. हे आता हा स्ट्रेन कसा आहे, पॅथोजेनिक आहे, व्हायरुलंट आहे, त्यामुळे रिझल्ट मिळणार कॉज निमोनिया अँड डाईड. कॉज निमोनिया अँड डाईड. त्यानंतर सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं, ही इंजेक्टेड आर स्ट्रेन इनटू हेल्दी माइस. आता आर स्ट्रेन कसा आहे, नॉन पॅथोजेनिक आहे, अवायरुलंट आहे, त्यामुळं रिझल्ट काय मिळणार, माइस रिमेन्स हेल्दी. माइस रिमेन्स हेल्दी. थर्ड एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय केलं, जो हीट या स्ट्रेन आहे तो हाय टेम्परेचरला ठेवला आणि त्याची पॅथोजेनिक कॅपॅसिटी किल केली गेली. असा जो स्ट्रेन आहे त्याला नाव दिलं हीट किल्ड. When he injected heat killed या strain in healthy mice, mice remains healthy. तो नॉर्मल राहिला उंदीर. आणि फोर्थ एक्सपेरिमेंट मध्ये बघा, हीट किल्ड यस प्लस आर स्ट्रेन या दोघांचं मिक्सचर इंजेक्ट केलं. एक्सपेक्टेड रिझल्ट काय बघा, हीट किल्ड यस स्वतंत्रपणे इंजेक्ट केला तर माईस कसा राहिला, हेल्दी. आर स्ट्रेन स्वतंत्रपणे इंजेक्ट केलाय, माईस रिमेन्स हेल्दी. पण या दोघांचं मिक्सचर इंजेक्ट केलं तर काय अपेक्षित आहे रिझल्ट, माईस मस्ट बी हेल्दी. पण असं घडलं नाही. रिझल्ट मिळाला कॉज निमोनिया अँड डाईड. कॉज निमोनिया अँड डाईड. मग हा रिझल्ट जो मिळाला तो अपेक्षित मिळाला का, नाही, अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे. मग हा अनएक्सपेक्टेड रिझल्ट कसा काय मिळाला ते चेक करण्यासाठी हा जो डेड माईस आहे त्या डेड माईसचं ब्लड एस्टिमेट केलं, चेक केलं. तर त्या ब्लड मध्ये त्याला लिव्हिंग स्ट्रेन यस मिळाला. लिव्हिंग स्ट्रेन यस मिळाला. आपण लिव्हिंग घेतला कोणता, यस, तर इथं हीट किल्ड घेतला होता. लिव्हिंग कोणता घेतला होता, आर. मिळाला कोणता, यस. याचा अर्थ असा की या दोन्हीचं मिक्सचर टाकल्यानंतर तिथं जो लिव्हिंग आर स्ट्रेन आहे त्या आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन यस स्ट्रेन मध्ये झालेलं आहे. आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन यस स्ट्रेन मध्ये झालेलं आहे. आणि मग त्या आर स्ट्रेननं त्या हीट किल्ड यस
काहीतरी पिक केलंय मटेरियल, म्हणजे जो आर स्ट्रेन लिव्हिंग होता घेतलेला, त्यांनी त्या हीट किल्ड यस मधलं काहीतरी मटेरियल, काहीतरी केमिकल पिक केलं आणि मग त्याचं कन्व्हर्जन यस स्ट्रेनमध्ये झालेलं आहे, हे कन्क्लुजन त्याला मिळालं. आणि मग एका बॅक्टेरियाकडनं दुसऱ्या बॅक्टेरियाकडं असं जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होणे, एक्स्ट्रासेल्युलर मटेरियल जे आहे ते ट्रान्सफर होणे, याच प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. आणि ग्रिफिथनं जो एक्सपेरिमेंट केला त्या एक्सपेरिमेंटचं नावच आहे ट्रान्सफॉर्मेशन. बॅक्टेरियल रिप्रोडक्शन, 3 मेथड्स आहेत. कोणत्या? ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सडक्शन आणि कॉन्ज्युगेशन. तर ट्रान्सफॉर्मेशनचा एक्सपेरिमेंट हा केला आणि त्यातून त्याला फायनल कन्क्लुजन मिळालं, सम ॲक्टिव्ह प्रिन्सिपल इज देअर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कन्व्हर्जन ऑफ लिव्हिंग आर स्ट्रेन इनटू यस स्ट्रेन. काहीतरी केमिकल, काहीतरी ॲक्टिव्ह प्रिन्सिपल तिथं आहे की ज्याच्यामुळं या आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन यस स्ट्रेनमध्ये केलं गेलं. परंतु हा सुद्धा ग्रिफिथनं सुद्धा हे क्लिअर कट फाइंड आउट करू शकला नाही की प्रोटीन, DNA, RNA आणि लिपिड याच्यापैकी हे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल कोणतं, हे काही तोही फाइंड आउट करू शकला नाही. हा झाला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. आपण परत जॉईन होऊ आणि पुढचे एक्सपेरिमेंट पाहू.